अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय. सर्व चिले भक्तांना माझा साष्टांग नमस्कार. दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना या संसारात अनेक वेळेला अनेक संकटे येत असतात. प्रत्येकालाच येत असतात. प्रत्येक वेळेला वेगवेगळं संकट असतं. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती या नियमाने जेवढी माणसं आहेत ना तेवढी वेगवेगळी संकट वेगवेगळ्या लोकांना येत असतात. मला तर वाटतं नियती अशी संकट निर्माण करत असते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो. आणि नियती जशी संकट निर्माण करते ना तसं त्याच्यावर उपाय काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं. काहींना यावर मात करता येते ते काहींना येत नाही. कुणाला कधी काय संकट येईल ते कधी काय सांगता येत नसतं. ही कधी कधी काय होतं, एकदम संकटाची मालिका सुरू होते. एक झालं की एक झालं की एक. माणूस फार कोलमडून पडतो अशा वेळेला. जर का कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही ना तर आपण नेहमी एकच वाक्य एकच शब्द म्हणत येतो, काय करणार, आमचं नशीबच वाईट, माझ्या प्रार्थनातच नाही तर मी तरी काय करू. बहुसंख्य वेळेला काय होतं की आपण जे प्रयत्न करत असतो ते प्रयत्न करताना कुठेतरी कमी पडतो. मग कधी कधी मनुष्यबळाने असेल, पैशाने असेल, आळशीपणामुळे असेल, मनामध्ये भीती असल्यामुळे असेल, कुठे ना कुठं काही ना काही कमी पडतं, काही ना काही चुकतं. आणि अशा वेळेला काय होतं, आपल्याला अपयश येतं. मग आपण हातबल होतो आणि मग या हातबलेलाच आपण काय करतो, दैव, प्राक्तन किंवा नशीब अशी नावं देऊन टाकतो आणि आपण केलेल्या कर्मावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. खरे प्राक्तन म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपण स्वतःच केलेली कर्मेच त्याला कारणीभूत असतात. ज्याचा भूतकाळ चांगला आहे ना त्याचा भविष्यकाळ चांगलाच असतो. काही जण भूतकाळातल्या स्वतःच्याच चुकांना प्राक्तन असे नाव देतात आणि वर्तमानातील आपल्या सद्य परिस्थितीचं जे खापर असतं ना ते आपल्या कर्मावर न घेता प्रार्थनावर फोडून टाकतात. प्रार्थनामुळे झालं असं म्हणतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सर्वसामान्य माणसं बऱ्याच वेळेला काय करतो, मिळवलेल्या पैशाचा योग्य विनियोग करत नाही, योग्य वेळेला योग्य गोष्ट करत नाही. पैसा मिळवण्याचं आहे, मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसे मिळवण्याचा एक काळ असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. त्याला आपण काय म्हणूया, सुवर्ण काळ असं म्हणूया. एक अशी विशिष्ट वेळ येऊन जाते की ज्यात आपल्याला जे जे काही काम करतो त्यात यश मिळतं, त्याच्या याला भरपूर पैसे मिळतो. जरा विचार करा, तुमच्या जीवनात असा काळ येऊन गेलाय का? मिळवलेत का तुम्ही भरपूर पैसे, भरपूर यश? हे कुठला ना कुठला असा कालावधी येऊन गेलेला असणार. आणि जर का आला नसेल तर माझ्या तरुण मित्रांना मला सांगावंसं वाटतं की तुम्ही मात्र आता सावध राहा, कारण तो लवकरच येणार असेल. ह्या काळामध्ये आपल्याकडे संपत्तीचा जो ओघ असतो ना तो भरपूर असतो आणि त्यावेळेला त्या संपत्तीचा योग्य विनियोग करणे फार गरजेचं असतं. आपल्याला भविष्यात लागणाऱ्या गोष्टी कुठल्या, आपल्या अपेक्षा काय आहेत, यावर प्रत्येक माणसानं थोडा विचार करायला पाहिजे. समजा तुम्ही भरपूर पैसे मिळवले आणि त्याचबरोबर भरपूर खर्चही केले आणि म्हातारपणाचा विचार कधीच केला नाही. म्हणजे थोडक्यात असं आपण उदाहरण घेऊ की आज आपण 2020 आहोत आणि आता 2030 आलेलं आहे आणि नंतर पुढं प्रत्येकालाच जगणं चालू ठेवतोय आपण, चालू आहे सगळ्याचं जगणं. आता 2020च्या तुलनेमध्ये 2030चा जर का कालावधी घेतला, आपण काय घेतला
तर तेव्हा आपल्याला आपलं वय झालेलं असेल, आपल्याला कुठले ना कुठले रोग झालेले असतील, त्यासाठी औषधं लागणार असतील, हॉस्पिटलाइज व्हावं लागेल, किंवा कुठली संकट येतील काय ते नियतीनं ठरवले त्या प्रमाणात असेल, तेव्हा त्याच्या किमती भरपूर असतील. त्याची तजवीज तुम्ही केली आहे का ते आधी बघा. नाहीतर मग तेव्हा अशी पण वेळ येऊ शकते की मुलं बाळं काही बघत नाही आहेत, त्यांच्याशी आपलं पटत नाही आहे. आता नवरा बायको एकटेच राहत आहे किंवा बायको गेली आहे, नवरा गेला आहे, एकटेच राहतोय आणि औषधं आणायला सुद्धा आर्थिक चणचण जाणवत आहे, पैसे नाही. मग आपण तेव्हा म्हणायचं काय करणार, नशीब माझं, दैव माझं, माझं प्राक्तनच चांगलं नाही. कशाला प्राक्तन चांगलं नाही? तुम्ही पैसेच ठेवले नाही तर प्राक्तनाला दोष देता कशाला? काय कळाले का मी काय म्हणतो ते? वर्तमानातील चुकांचे खापर आपण आपल्या नशिबावरच नेहमी फोडतो. थोडक्यात काय तर आपण आपले प्राक्तन आपण स्वतःच घडवत असतो. बाह्य परिस्थिती त्यास निमित्त मात्र असते. आपल्याला आपली कुवत ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार आपल्या गरजा पण ठेवल्या पाहिजेत आणि त्या गरजेनुसार विचार करून जगायला शिकलं पाहिजे, तरच मोक्ष मार्गावर जाताना आपण शांततेनं मार्गक्रमण करू शकू. आता तुम्ही म्हणाल हे प्रारब्ध हे ते आपण नेहमी विचार करत असतो, काही ना काही आहे. सगळेजण म्हणत असतात माझं संचित कर्म काय आहे, प्रारब्ध असं आहे, माझं दैव असं आहे. फार अवघड शब्द वाटतात, खरं अवघड नाही आहेत, सोपं आहे. हे खूप वेळेला अध्यात्मामध्ये येऊन जातात. तर आपण या कर्माचा विचार रूढार्थाने केला तर काय होतं ते बघूया. कर्म ही 3 प्रकारात मोडली जातात. एक म्हणजे संचित कर्म. संचित कर्म म्हणजे काय ते कोणत्याही मानवाने सांप्रताच्या क्षणापर्यंत केलेलं कर्म म्हणजे संचित कर्म. मागच्या जन्मातील व ह्या जन्मातील केलेल्या कर्मांची बेरीज म्हणजे संचित कर्म. कर्म करताना ते नेहमी दिसतं आपल्याला, आपण काय केलं ते आपल्याला कळत असतं, दिसतं. पण त्यापासून जे फळ मिळतं ना आपल्याला ते कधीच दिसत नाही, ते नेहमी अदृश्य असतं. म्हणून संचित कर्माला अदृश्य कर्म किंवा अपूर्व कर्म असं सुद्धा म्हणतात. आता नेहमी दुसरा येतो शब्द तो प्रारब्ध. जन्मजन्मानंतर होत असतात, अनेक जन्म होत असतात जीवात्म्याची. प्रत्येक जन्मात तो काहीतरी कर्म करत असतो आणि त्याची असंख्य संचित कर्म साठलेली असतात. ती आपल्या खात्यात जमा असतात. बँकेत कसे आपण पैसे भरत गेल्यावर पैसे जमा होत असतात ना खात्यामध्ये, तसंच अगदी. त्यातील जी फळं देण्यास योग्य होतात, जी संचित कर्म फळं देण्यास योग्य होतात, तेवढीच प्रारब्ध कर्म भोगण्यास अनुरूप असं शरीर जीवात्म्याला प्राप्त होतं. जेवढं त्याची कॅपॅसिटी आहे ना तेवढंच, जेवढं प्रारब्ध कर्म भोगायची कॅपॅसिटी आहे तेवढंच कॅपॅसिटीचं शरीर त्याला मिळतं. सर्व प्रारब्ध कर्म भोगल्यानंतरच शेवटी त्याला मरण येतं किंवा त्याचं शरीर तुटत असतं. प्रारब्ध भोगण्यासाठी त्यानुसार मग परमेश्वर आपल्याला त्यानुसार अनुरूप असा देह देतो, अनुरूप असं आरोग्य देतं, आपल्याला बायको देतं, पुत्र देतात, मुलं बाळ देतात, आपल्याला नातलग भेटतात. हे सगळं त्या जीवनकाळाच्या दरम्यान प्राप्त होत असतात. आता तिसरा शब्द जो या संचित कर्म प्रारब्ध नंतर येतो तो म्हणजे क्रियमाण.
प्रारब्ध भोगत असताना, हे जीवन जगत असताना आपण रोज जी कर्म करतो ना त्याला क्रियमाण असं म्हणतात. थोडक्यात जी रोजची कर्म आहे त्याला क्रियमाण असं म्हणतात. कर्म कुणालाच चुकत नाहीत. जोपर्यंत आपण जगतोय ना तोपर्यंत कर्म करावीच लागतात. कर्माची फळं कर्म केले म्हणून मिळत नाहीत. कुठले कर्म केलं म्हणून आता फळ मिळणार, मग त्यापेक्षा कर्मच न केलेलं बरं, हे असलं काही चालत नाही. कर्मही करावंच लागतं. आणि कर्माचं फळ हे आपण कर्म केलं म्हणून मिळत नाही, तर ते कर्म करताना त्याच्यामागं जी आपली वासना असते, जी कामना असते, त्यामुळे ते फळ मिळत असतात. म्हणून सर्व संत सांगतात की निष्काम बुद्धीने कर्म करा, नेहमी सदाचरण करा. खरं तर ह्या पृथ्वी तलावर आपल्याला जन्म मिळाला आहे हे आपलं नशीब आहे. मनुष्य देहाचे या नशिबाने प्राप्त झालेल्या मनुष्य देहाचे जर का आपल्याला सार्थक करता आले तर ते खरं प्रारब्ध असं म्हणायला काही हरकत नाही. अनेकांना असं वाटतं की नशीब आणि प्रारब्ध एकच आहेत, पण तसं नाही. नशीब वेगळं आहे आणि प्रारब्ध वेगळं आहे. नशीब हे आपण प्रयत्न करून घडवायचं असतं. नशीब जे असतं ना, म्हणजे एखाद्या उद्योगधंद्यामध्ये यश मिळवायचं आहे किंवा शेतामध्ये आपल्या एखादं पीक घेतलं आहे, तर आपण खूप प्रयत्न केल्यानंतरच मग ते येत असतं. किंवा आपल्याला उद्योगधंद्यामध्ये यश येत असतं. किंवा अभ्यासाचं उदाहरण घ्या. भरपूर अभ्यास करायला पाहिजे आणि भरपूर अभ्यास केल्यानंतर जे आपल्याला यश मिळतं, भरपूर कष्ट केल्यानंतर जे शेतामध्ये उगवतं, भरपूर प्रयत्न केल्यानंतर जो उद्योगधंद्यामध्ये यश मिळतं, त्याला ते जे यश मिळतं ना ते आपल्याला नशिबानं मिळतं. त्याला आपण नशीब असं म्हणूया. आणि ते नशीब जे घडतं, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि हे नशीब घडवायला प्रारब्ध नेहमी मदत करत असतं. मग कधी कधी तुमची संचित कर्म आडी येतात. भरपूर कष्ट केले, याला पीक चांगलं असं वाटलं तर समजा कीडच पडली, शेजारच्या तर पीक भरपूर आलं, आपलं आलं नाही. भरपूर अभ्यास केला होता, पण ऐन वेळेला आजारी पडला आणि एका पेपरमध्ये मार्क कमी पडले आणि टोटल पर्सेंटेज कमी आलं. असं जे घडतं ते मात्र संचित कर्मामुळे घडतं आणि त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध आहे ना, हे कधीच बदलता येत नाही. म्हणून ह्या जन्मात मिळालेल्या देहाचं सार्थक करा असे सर्व संत सांगत असतात. आता सार्थक करायचं म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. सांगणं सोपं आहे हो, देहाचं सार्थक करा, पण म्हणजे काय करायचं. तर सर्व संत लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भगवंताला शरण जा, सद्गुरूंना शरण जा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. ते म्हणतायत की भगवंताने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जे भोग लिहून ठेवलेत ना, त्यामागे नक्कीच काहीतरी भगवंताची उपाययोजना आहे. त्यातून आपण नक्कीच काही ना काही शिकायचं. आणि सुखदुःख जे असतात ती प्रत्येकालाच असतात आणि त्या प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये तुम्ही ईश्वराची आठवण ठेवा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात सुखदुःखात तुम्ही ईश्वर आठवा हे मी काय तुम्हाला किंवा आपल्यासारख्या दत्तभक्तांना, चिलेभक्तांना सांगण्याची गरज नाही. कारण आता मी गेली 20-22 वर्ष मोरव्यात येतोय. असंख्य भक्त मी पाहिलेत. आपण सर्वांनी एक तत्व पाहिलेलं.
ते म्हणजे ह्या जन्मीची कर्म करत असतो ना आपण, ह्या जन्मीची कर्म करताना ती प्रत्येक कर्म आपण देवांच्या सल्ल्याने किंवा त्यांना विचारूनच करतो. काय बरोबर आहे ना? विचारता ना तुम्ही? अगदी प्रत्येक गोष्ट विचारतो. दर अमावास्येला, दर पौर्णिमेला जेव्हा जेव्हा जातो ना, तेव्हा काही ना काही विचारत असतो. हे करू का, ते करू का, असं करू का देवा, काय करू? मग लग्न असो, एखादी जागा घ्यायची असो, नोकरीत जायचं असो, नोकरी बदलायची असो, अगदी छोटासा प्रवास असो, अगदी सत्यनारायणाची पूजा कधी करू असो, जी काय गोष्ट जी आपल्या मनामध्ये कर्म असतात ती प्रत्येक कर्म आपण देवांना विचारून करतो. प्रत्येक गोष्ट देवांच्या सल्ल्याने आणि इच्छेनं आपण करतो. अगदी मग एखादी गोष्ट चांगली करायची असेल, दुकानाचं उद्घाटन करायचं आहे, लग्न करायचं आहे, साखरपुडा करायचा आहे, मुलासाठी मुलगी किंवा मुलीसाठी मुलगाला हो म्हणायचं का नाही, हे असे छोटे छोटे प्रत्येक गोष्ट आपण देवांना विचारतो. आणि ते करायच्या वेळेला आपण पंचांगातला मुहूर्त सुद्धा पाहत नाही. पाहता का तुम्ही? नाही ना? देव जी तारीख सांगतील, जी वेळ सांगतील, त्या वेळेलाच, त्या तारखेलाच आपण हे सगळं करत असतो. आणि मला असं वाटते की हे जे काही आपण देवांच्या सल्ल्याने प्रत्येक गोष्टी केल्यात, त्या प्रत्येकाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. मला वाटतंय की तुम्ही तुमच्या भूतकाळात जरा डोकावून पहा. अगदी पूर्वी आपण कोण होतो, कसं होतो, आपली काय परिस्थिती होती, जरा आठवा. आणि आता देवांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचं ऐकून आपण एवढ्या वर्षात जी काही प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीमागची जी काही कर्म आहेत, ती कर्म आपण देवांच्या सल्ल्याने केली आणि त्यामुळं आपलं नशीब नक्कीच बदललेलं आहे असं मला वाटतं. खरं ते नशिबामुळं आपली प्राप्त झालेली सद्य परिस्थिती सुद्धा वेगळी आहे, चांगली आहे. थोडक्यात काय तर आपण सर्व दत्तभक्त नशीबवान आहोत. कारण क्रियामान किंवा क्रियमान हे जी कर्म आहेत, ही जी रोजची कर्म आहेत, ती तर बऱ्याच अंशी आपण चांगली करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अर्थात देवांसारखा सद्गुरू आपल्याबरोबर आहे म्हणूनच हे शक्य आहे. देवानेही आपल्या भक्तांवर भरपूर मेहनत घेऊन त्यांना जगण्यासाठी तयार केलेलं आहे. त्यामुळं पुढील जन्मात तरी आपले प्रारब्ध फळं चांगली असतील अशी आपण आशा करूया आणि असं मलाही वाटतं. संत निळोबाराय म्हणतात की ह्या कलयुगात बाजारात सर्व काही विकत मिळतं, परंतु नामस्मरण आणि हरिनाम आणि दत्तनाम मात्र पैशाने कधीच मिळत नाहीत. ज्या लोकांची पूर्वपुण्य आहे ना, ज्यांचे संचित आहे, त्यांनाच या जन्मी त्यांच्या मुखामध्ये दत्तनाम येते, हरिनाम येते. नशिबाच्या नावानं खडे फोडत बसण्यापेक्षा जे काय नशीब आहे ना ते तुम्ही स्वीकारा. आलिया बोगासी असावे सादर, याप्रमाणे जे काय भोग आहे ते इथंच भोगून संपवा. आणि ते भोग सहन करण्यासाठी दत्तनाम घ्या. मनात सतत त्यांचाच विचार ठेवा आणि मग बघा मार्ग कसा आपोआप विनाशाळेत निघतोय. जसं पहिल्यांदा मी सांगितलं की पैसे तुम्ही योग्य वेळेला योग्य ठिकाणी गुंतवा, तसं तुमचं जे मन आहे ना ते नामामध्ये गुंतवा. कुठलंही नाव घ्या, तुम्हाला जे आवडीचं वाटते ते घ्या. कुठलं तरी एकच घेतलं असं, पण भगवंताचं नाव मात्र सदा घ्या. आणि त्या नामस्मरणातूनच तुम्हाला भोग सहन करण्याची ताकद मिळते व किमान पुढील जन्माचं सार्थक होतंय.
आता आपण उदाहरण घेऊ की सध्या आपल्या मोरव्यामध्ये नामजप चालू आहे. असंख्य भक्त ओम दत्त चिलेम हा जप लिहून काढतायत. फक्त लिहून काढताना एकच करा की मन शांत ठेवा आणि ओम दत्त चिलेम म्हणताना तो आपल्या हृदयात, तो आवाज आपल्या हृदयाच्या अंतर आत्म्यापर्यंत कसा पोचेल याची काळजी घ्या. एकदा काय झालं, चिले महाराज बसले होते. एक भक्त आला, साधारण 65-70 सालचा असावा, देवांच्या बरोबर लहानपणापासून बरोबर. तो देवांना म्हणाला, देवा 30 वर्ष झाली जवळपास मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या अखंड सेवा करतोय, तरी पण माझं दारिद्र्य काही केलं संपत नाही. काय चुकतंय माझं? मी तर प्रयत्न करतोय, मी तर कष्ट करतोय, मी जे तुम्ही सांगते ते ऐकतोय, तुमचा आशीर्वाद माझ्यावर आहे, मग मला दारिद्र्यातनं मुक्तता का नाही? महाराज म्हणाले, अरे ते तर तुझं प्रारब्ध आहे, त्यात कुणी काही बदल करू शकत नाही. तू मागच्या जन्मात जी केलेली संचित कर्म आहेत ना, त्याचीच फळ ही तू भोगतोयस. पण ह्या काळामध्ये ही फळं भोगत असताना मी तुला कधी काही कमी पडून दिलंय का? तुझं कुठले कर्म मी थांबून दिलंय का? नाही ना. मग तू कशाला काळजी करतोस? आणि त्यानंतर महाराज थोडा वेळ थांबले आणि कुठेतरी आकाशाकडे त्यांची नजर होती, काहीतरी बोलत होते. आणि परत एकदम त्याला म्हणले, अरे तू जी माझी सेवा करतोयस ना, त्याचं फळ मी तुझ्या मुलाबाळांना देणार आहे. मी त्यांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही बरं का, त्यांचं मी कल्याण करणार बघ. आज आपल्याकडे कोल्हापूर असो, सातारा असो, मोरवे असो, पुणे असो, किंवा जेवढे पण चिले भक्त आहेत, त्यांच्याकडची अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या दुसऱ्या पिढीचं कल्याण महाराजांनी केलेलं आहे. माझ्या डोळ्यासमोर तर अशी उदाहरणं आहेत की काही मुली आहेत, त्यांची लग्न झाल्यानंतर त्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आपल्या देवाने त्या जावयांचं किंवा त्या मुलीच्या नवऱ्याचं एवढं कल्याण केलेलं आहे, एवढं त्याच्यावर नशिबाचा वर्षाव केलेला आहे. त्यामुळं आपल्या ज्या असंख्य मुली आहेत त्या आनंदी आणि सुखासमाधानाच्या आहेत. तशीच उलटी पण गोष्ट आहे, आपल्या मुलांना चांगल्या सुना मिळण्यासाठी भगवंतांनी किती कष्ट घेतलेत. त्यामुळं आज सगळ्यांचा संसार सुखाचा आणि समृद्धीचा सुरू आहे. आता आपण जे पहिलं जे आपलं उद्दिष्ट होतं की प्रारब्ध शुद्धी करता येते का, तर ह्यालाच प्रारब्ध शुद्धी म्हणतात. आणि प्रारब्ध शुद्धी करायची असेल ना, तर आपल्याला साधना करायला हवी. आणि ही साधना करायची असेल तर तुमच्याकडे भक्ती हवी. मला वाटतं आपल्या मोरव्यातले किंवा चिले भक्त जे काय आहेत ते त्यांचं शिष्यातून भक्तांमध्ये कधीच रूपांतर झालेलं आहे. आणि त्यामुळं तुम्ही साधना करा. साधना केल्यामुळं आपली प्रारब्ध शुद्धी होण्यास मदत होईल. खरंच आपलं संचित कर्म एवढं पॉवरफुल आहे ना, कारण त्यामुळं आज आपण या मोरव्यात पोचलेलो आहोत, पैजारवाडीत पोचलेलो आहोत, वाडीत पोचलेलो आहोत, गाणगापूरला पोचलेलो आहोत, दत्त महाराजांच्याकडे पोचलेलो आहोत. आपल्याला देवांसारखा सद्गुरू मिळालेला आहे. हे काय कमी आहे का? पण कुठलं ना कुठलं आपलं अदृश्य कर्म आहे की ज्याची फळ आता आपण बघतोय आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी देव आपल्याला मदत करतायत. आता ही प्रारब्ध शुद्धी जर का करायची असेल तर साधना करताना साधनेबरोबर सद्गुरूचा वरदहस्त असणे सुद्धा गरजेचं आहे.
आणि तो कसा मिळवायचा ते सांगण्याची माझी काही तुम्हाला गरज नाही. ते कसं करायला पाहिजे ते तुम्हाला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. या आपल्या पवित्र दत्तभूमी आणि प्रसिद्ध असलेल्या दत्तभूमी मोरवे जे आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आवडते देव आहेत. हे देव मला वाटते बरेच वर्ष सर्व भक्तांना एकच गोष्ट सांगतायत की जर का तुम्हाला प्रारब्ध शुद्धी करायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे तो कुणी तो पाळू शकतो, कुणी ते तत्व अंगीकारू शकतो. अगदी सर्वसामान्य भक्तसुद्धा, सर्वसामान्य मानवसुद्धा याचा काही संबंध नाही कशाशी, असा प्रत्येक माणूस ते करू शकतो. फार चांगलं औषध आहे प्रारब्ध शुद्धीवर. ते म्हणजे दैनंदिन जीवनात जगत असताना कुणाचाही आत्मा दुखवू नका. परत मी एकदा सांगतो, दैनंदिन जीवनात जगत असताना कुणाचाही आत्मा दुखवू नका. हे एवढं साधं तत्व जर का पाहिलं ना आणि तुम्ही आपली कर्म केली ना की तुमची प्रारब्ध शुद्धी 100% ठरलेली असते. लक्षात ठेवा, अशी कुठलीही कामं करू नका की ज्यामुळे दुसऱ्याचा आत्मा दुखावला जाईल. अगदी साधा आणि सोपा उपाय हा. दुसऱ्याला त्रास होईल असं कधीही वागू नका. त्यामुळे आपण दिलेल्या त्रासामुळे जे लोकांचे तळतळ असतात ना तेच तळतळ आपल्याला लागतात आणि तेच पुढे जाऊन संचित कर्म म्हणून उदयाला येतात. आणि मग मात्र या जन्मात जे भोगलं तेच पुढील जन्मामध्ये परत आपल्याला भोगावं लागतं आणि तेच चक्र परत चालू राहतं. हे तत्व आपण सर्वजण पाळतोच आहे, तरी पण ते काटेकोरपणे कसे पाळले जाईल हे आपण सगळ्यांनी बघायचं. आणि अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपली जी मुलं आहेत ना, लहान मुलं किंवा मोठी मुलं, आता ज्यांना नवीन मुलं मुली झालेले आहेत त्याला, त्या पुढच्या पिढीला आपण आत्तापासून असे संस्कार करूयात की कुणाचा आत्मा दुखवू नकोस. आणि हा संस्कार लहानपणापासून कसा करता येईल तेच सगळेजण पाहूयात. आणि मग बघा आपल्या दत्त भक्तांचं आयुष्य कसं बदलतंय, प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं यश येतंय आणि त्यातून कसा चांगला मार्ग निघतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की